रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीला दिलेलं रक्षण करण्याचं वचन नुसतं नसतं, तर रक्षाबंधन म्हणजे दोन जीवांमधील प्रेम, विश्वास आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची प्रार्थना असते. तुम्हाला माहिती आहे का, ह्या दिवशी बांधलेलं रक्षासूत्र हे फक्त धागा नसतं, तर तो आपल्या मनातील भीती, फिअर, निगेटिव्हिटी आणि अडथळ्यापासून संरक्षण करण्याचं स्तोत्र असतं. ह्या वर्षी रक्षाबंधन 28 ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी येत आहे. एक छोटासा सुंदरसा उपाय सांगणार आहे. तुम्हाला काय करायचंय की तुम्ही राख्या तर आणल्याच असाल, त्या सगळ्या राख्या तुम्हाला देवाऱ्यात ठेवायच्या आहे, त्याला हळद कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत. तर तुम्हाला एक छोटीशी प्रार्थना करायची आहे की माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं नकारात्मक शक्तीपासून संरक्षण करायचं आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटीचं हे वर्ष जावो. आणि ह्या प्रार्थनेनंतर तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना राखी बांधू शकता. ह्या दिवशी राखी बांधण्याचा मुहूर्त सकाळचा आहे, कारण का भद्रकाळ जो आहे तो सूर्योदयापूर्वीच संपलेला आहे. तर तुम्ही सकाळी 6:20 वाजल्यापासून 9:45 पर्यंत कधीही तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता किंवा घरातल्या व्यक्तींना राखी बांधू शकता. या दिवशी फक्त राखी नका बांधू, तर एकमेकांसाठी पॉझिटिव्ह एनर्जीचा संकल्प करा. रक्षाबंधन आपण श्रावण पौर्णिमेला साजरा करतो आणि या दिवसाचा मुख्य भाव म्हणजे रक्षण, प्रेम, विश्वास आणि शुभेच्छा. ह्या भावनेंनी आपण एकमेकांशी, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीशी जोडले जातो. तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.